एक महाराष्ट्रातील कोपऱ्यातलं एक आदिवासी जिल्हा म्हणून ओळख आहे, पण तुझ्या जिल्ह्यालाही महाराष्ट्राच्या प्रगतीपथावर शिखरावर नेण्याचं काम आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजीच्या माध्यमातून झालं। मग या छोट्याशा जिल्ह्यामध्ये कॅन्सर हॉस्पिटल सारखं हॉस्पिटल असेल, सैनिकी शाळेचं निर्माण असेल, मेडिकल कॉलेजची स्थापना असेल, बॉटनिकल गार्डनच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचं काम असेल, असे विविध प्रकल्प शहराचा मूल तालुक्याचा पूर्ण मतदारसंघाचा त्यांनी जो विकास केलेला आहे, गावोगावी खेड्यापाड्यात शुद्ध पाणी, मूल शहरामध्ये गल्ल्या बोळ्यांमध्ये
बहुत बड़े इंसान बने, क्योंकि हर काम करते हैं और गरीबों को भी बहुत साथ देते। कहीं शादी ब्याह हो रही तो गरीबों को पैसे के भेजते, और कोई पेशेंट बीमार रहा उसको सपोर्ट करते, उनको दवाखाने में भेजते, एम्बुलेंस से गाड़ी भेजते। तो ऐसे मंत्री हम इतने मूल के मूल चंद्रपुर और बल्लार से कि हम नसीब वाले जो हमको इतने अच्छे आमदार मंत्री मिले। और ज्यादा क्या बोलूं, उनकी कोई इतनी जितना तारीफ करे उतना कम है। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीचे नेते, बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे माजी मंत्री, लोकप्रिय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार हे आमच्या बल्लारपूर विधानसभेचा आमदार झाले तेव्हापासून या विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा त्यांनी फार मोठ्या प्रमाणात चालू केलेली आहे आणि आपल्या मूल शहरात, मूल ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम त्यांनी केलेलं आहे। ग्रामीण भागातील जे मूळ शेतीची समस्या असते की शेतीला पाणी पाहिजे, सुधीर भाऊंना आल्याबरोबर शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी आसोला मेंढा गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचं काम पूर्ण केलेलं आहे। आता पाण्याची जे शेतकऱ्यांची जी समस्या होती ती कायमस्वरूपी पाण्याची समस्या संपली आहे आणि त्यासोबतच जनतेला शुद्ध पाणी भेटत नव्हता, तर शुद्ध पाणी देण्याचं काम आरोच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाण्याचं आरो लावून आरोच्या माध्यमातून प्रत्येक जनतेला घराघरामध्ये प्रत्येक घटकाला शुद्ध पाणी देण्याचं काम सुधीर भाऊच्या माध्यमातून झालेलं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा पहिले पोहोचत नव्हता, पीक विम्याच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याचं काम सुधीर भाऊनं केलेलं आहे। शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी धानाचा बोनस मिळाला पाहिजे त्यासाठी आपल्या मंत्रालयात शासन दरबारी एक आवाज उठवून शेतकऱ्यांना बोनस देण्याचं काम सुधीर भाऊच्या माध्यमातून झालेलं आहे। कामगारांचा विकास आणि कल्याण झाला पाहिजे त्यासाठी कामगारांची ऑनलाईन नोंदणी करून कामगारांना एक शासकीय योजनेचा लाभ भेटला पाहिजे त्यासाठी कामगारांच्या विषयावर सुधीर भाऊनं मोठं काम केलेलं आहे। आमचे लाडके नेते विचाराने प्रेरित होऊन राजकारणात समाजकारणाचं व्रत धारण करून सामाजिक बांधिलकी म्हणून वर्षानुवर्ष सक्रिय असणारे आमचे लोकप्रिय नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस। खऱ्या अर्थानं या नेत्याचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा संचार करणारा तो दिवस असतो, कारण की समाजातल्या शेवटच्या माणसाचं दुःख हिरवणं, त्याचं अश्रू पुसणं याच उदात्त हेतूने
वर्षानुवर्ष ते समाजकारणात काम करतात आणि तशी शिकवण पुढच्या पिढीलाही ते देत असतात। महाराष्ट्रातील लक्षावधी लोकांचा विश्वास जिंकत या महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आपलं अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारे आमचे सुधीर भाऊ खऱ्या अर्थाने जनमानसात लाडके आहेत। आणि म्हणूनच एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, ते 7 वेळा या बल्लारपूर मतदारसंघाचं नेतृत्व करण्यात त्यांना यश आलं आणि अजूनही इथल्या मतदारसंघाच्या लोकांमध्ये तेवढीच लोकप्रियता, वर्षानुवर्ष नेतृत्व केल्यानंतर सामान्यपणे कोणत्याही नेत्यांच्या भाग्यात हे लाभत नाही, पण सुधीर भाऊने हे कर्तृत्वाने सिद्ध केलेलं आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या जनतेसह अजूनही त्यांच्यावर प्रेम करणारे लक्षावधी लोक आपल्याला दिसून पडतात। हेच नेतृत्व गुण पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे। आज तागायत त्यांनी आचरणात आणलेलं ज्ञान व आदर्श आम्हा सर्वांकडून अविरत घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। शिवाय वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो, राजकीय क्षितिजावर तपणाऱ्या सूर्यासारखं त्यांचं अस्तित्व सदैव आम्हाला प्रेरित करणारं ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा वाढदिवसाच्या देतो। महाराष्ट्र का विकास किया है और बल्लारपुर विधानसभा का विशेष तौर पे उन्होंने कायाकल्प किया। ऐसी प्रेरणा लेते हुए महाराष्ट्र के और नेता भी अपने महाराष्ट्र का कायाकल्प करें और विकास करें। मैं सुधीर भाऊ को फिर से एक बार जन्मदिन की बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं देता हूँ। महाराष्ट्र के लोक नेता विकास पुरुष आदरणीय श्रीमान सुधीर भाऊ मुनगंटीवार जी का जो व्यक्तित्व है, जिन्होंने अपने काम के दम पे महाराष्ट्र, देश और विदेश में भी उनके काम की जो है चर्चा, उनके द्वारा किए गए कई रिकॉर्ड सभी को मालूम है। उसके साथ साथ सम्मानीय सुधीर भाऊ मुनगंटीवार जी का जो सोच है, जो व्यक्तित्व है, जो काम करने का तरीका है, सदैव जनहित कार्यों को लेकर के जन सेवा ही ईश्वर सेवा, ऐसा भाव अपने मन में रख करके वो काम करते हैं। उनके यहाँ कोई भी किसी भी जाति धर्म भेदभाव नहीं रखते हो। किसी भी पार्टी के कोई भी अगर उनके पास पहुंचता है तो उनसे यथाशक्ति जो संभव मदद होती है अवश्य करते हैं। भाव की सबसे खास आदत यह है, उनकी खास हम अगर बोलते हैं कि उनके अंदर जो एक व्यक्तित्व है कि जब भी कोई मिलता है
तो किसी भी कैसे भी टेंशन में हो, काम में बिजी हो, मगर इतना दिल खोल करके मिलते हैं और मिलने के बाद सामने वाले को ऐसा लगता है कि हम सही में किसी इंसान से, जो बोलते हैं हम कि एक इंसान के अंदर में ईश्वरीय शक्ति होती है और ईश्वर जो है हर आदमी में बात करता है, वैसी सोच, वैसा विजन, वैसा नियोजन लेकर के सम्माननीय सुधीर भाऊ काम करते हैं और निश्चित रूप से उनके माध्यम से अनेक ईश्वरीय कार्य हुए हैं। अनेक लोगों के, किसी को अपने चश्मा बाटप का, कहीं ऑपरेशन का, कहीं किसी को मोतियाबिंद का ऑपरेशन हुआ, अनेक शल्य चिकित्सा और विकास की अगर हम बात करते हैं तो हम देखते हैं बल्लारपुर शहर में यदि हम घर से अपना पहला कदम निकालते हैं, पहले कदम से उनके विकास के कार्यों की शुरुआत होती है। हर जगह, हर घर, हर गली में रोड, नाली, पेवर्स, पढ़ने के लिए लाइब्रेरी, घूमने के लिए अच्छी बसें, रेलवे स्टेशन, ये सारी चीज़ें, अब बॉटनिकल गार्डन हो गया, तमाम ऐसे वर्क अनेकों जो सम्मानीय सुधीर भाऊ मुनगंटीवार जी के कार्य के बारे में अगर हम बताना चाहेंगे तो एक इतिहास बन जाता। मैं अंत में उनके काम के बारे में यही कहूँगा कि उनका व्यक्तित्व, उनका कर्तृत्व और सम्मानीय सुधीर भाऊ मुनगंटीवार जी की जो सोच है, जो विजन है, निश्चित रूप से पूरे महाराष्ट्र ही नहीं देश में सबसे वो अलग उनकी सोच को रखते हैं। विधानसभा में उनकी कार्यों की तारीफ हर पक्ष के लोग करते हैं। ऐसे नेतृत्व को मैं सलाम करता हूं और सम्मानीय सुधीर भाऊ को जन्मदिन की अपने तरफ से शुभकामना देता हूं। माता माँ काली, प्रभु ईश्वर उन्हें लंबी उम्र दे। सुधीर भाऊने जे पोंभुर्णा शहर व तालुक्याच्या विकासामध्ये ज्या 50 वर्षामध्ये जो विकास होऊ शकत नव्हता, तो विकास सुधीर भाऊच्या काळामध्ये अभूतपूर्व झालेला आहे। त्या विकासामध्ये पोंभुर्ण्याची नगरपंचायत, पोंभुर्ण्याचा गाव तलावाचा सौंदर्यीकरण तथा शहरातल्या रोड नाल्या हा संपूर्ण सुधीर भाऊच्या माध्यमातून झालेला आहे। माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार, माजी मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांनी पोंभुर्णा शहराचा पूर्ण कायापालट केलेला आहे। पोंभुर्ण्यात नगरपंचायत असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, इको पार्क असेल, त्याच्यानंतर गाव तलाव असेल, असे विविध उपक्रम पोंभुर्ण्यात जवळपास 200 कोटीच्या वर रुपयाचे विकास कामे भाऊच्या माध्यमातून झालेले आहे आणि पोंभुर्णा शहराचा अभूतपूर्व विकास सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी केले।
मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा या विधानसभेमध्ये आदरणीय भाऊंनी 2009 पासूनची विधानसभा त्यांनी सुरुवात केली आणि आज त्यांचा तिसरा टर्म इथे चौथा टर्म सुरू आहे। आणि या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी फक्त बल्लारपूर विधानसभेतील आणि मुख्यतः पोंभुर्णा तालुक्यातील हा जनसामान्यांचा विचार केला। मग कधी रुग्ण कल्याण सेवेच्या माध्यमातून असेल, कधी महिलांना त्यांच्या हाताला काम देण्यासाठी असेल, इथे विविध प्रकारच्या महिलांना रोजगार देण्यासाठी, संधी देण्यासाठी अनेक प्रकारच्या त्यांनी योजना आणल्या। मग मध्ये कार्पेट बनवायचं असेल, कधी अगरबत्ती बनवायची असेल, कधी भाऊ या बांबूच्या माध्यमातून वस्तू बनवायच्या असतील, हे सुद्धा महिलांना काम देण्यासाठी। आणि आता नुकताच एक त्यांनी विधानसभेत प्रश्न मांडला आणि MIDC मंजूर करण्याचा, म्हणजे येथील युवकांना आणि येथील स्थानिकांना प्राधान्य आणि कामाची संधी देण्यासाठी सुधीर भाऊंनी जो प्रयत्न केला तो म्हणजे या तालुक्याला न्याय देण्यासाठी। आणि आदरणीय भाऊंच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय असेल, युवकांना असेल, महिलांना असेल आणि गोरगरिबांच्या जनतेच्या सेवेसाठी आदरणीय सुधीर भाऊ हे नेहमी तत्पर असतात। आणि म्हणून असा नेता या विभागाला मिळाला, असा नेता या तालुक्याला मिळाला आणि म्हणून त्यांचे तर मानावे तेवढे आभार कमी आहेत। पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त या तालुक्याच्या वतीने, या जनतेच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा देते आणि भाऊंना उत्तम आरोग्य लाभावं आणि त्यांच्या हातून या तालुक्याचा असाच उत्तमोत्तम प्रगतीचा प्रवास सुरू राहावा यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आदरणीय भाऊंना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा। सुधीर भाऊ हे जनतेची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा म्हणून नेहमी काम करत असतात। भाऊ आज पोंभुर्ण्याला कोणीही ओळखत नव्हते, पण भाऊंमुळे आज पोंभुर्ण्याचं नाव कुठपर्यंत पोहोचलेलं आहे आणि पोंभुर्ण्यामध्ये गोरगरीब जनतेला सेवा मिळावी म्हणून भाऊंनी मोठं ग्रामीण रुग्णालय तयार केलेलं आहे आणि अनेक विविध कामं केलेली आहे। भाऊंनी इको पार्क केलेला आहे, वाचनालय केलेलं आहे, नगरपंचायतची 9 कोटीची बिल्डिंग केलेली आहे आणि प्रशासकीय कार्यालय झालेले आहे तिथे। आणि भाऊ नेहमी शेतकरी असो, महिला असो की कुठल्याही लोकांसाठी, प्रत्येक लोकांसाठी काम केलेले आहे आणि नेहमी राजकारण म्हणून काम केलेले नाही। भाऊ प्रार्थना करतो अशा नेत्याला सदोदित ह्या विधानसभेमध्ये सेवे करण्याची संधी मिळू द्या। आम्ही सदोदित ह्या पोंभुर्णा तालुकावासियाच्या निमित्तांना भाऊंना मनोकामना देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सद्बुद्धी सद्वाचा देऊन सत्कार्य सदोदित सुधीर भाऊच्या हातामध्ये घडवत। पोंभुर्णा तालुक्यामध्ये MIDCचा मार्ग या पावसाळी अधिवेशनामध्ये मोकळा झाला असं शासनाच्या वतीने अधिकृत मंत्र्यांनी जाहीर केलं। त्याबद्दल सुधीर भाऊंचे आम्ही पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने
सर्व जनता त्यांचे आभार व्यक्त करतो। यामुळे पोंभुर्णा तालुक्यातील बेरोजगार युवकांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे। मागील कित्येक वर्षापासून सुधीर भाऊ आपल्या जीवाचं रान करून या MIDC साठी प्रयत्न करत होते। ते या वर्षी या पावसाळी अधिवेशनामध्ये कुठेतरी त्यांचे प्रयत्न सफल झाले। त्याबद्दल आदरणीय भाऊंची जी चिकाटी आहे खरंच ती वाखाणण्याजोगी आहे व आम्ही सर्वजण त्यांचे कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। तसेच आदरणीय भाऊंनी शेतकऱ्यांच्या बाबतीत एक मुद्दा या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केला का जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर त्यांनी दाद मागायची कुठे। मग पोलीस स्टेशन असेल तर त्यावेळी त्या पोलीस स्टेशनमध्ये कधी त्यांना टाळाटाळ होते। तर अशा घटनांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी भाऊंनी एक कृषी न्यायालय स्थापन करण्याची सरकारकडे मागणी केली। त्याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने आदरणीय भाऊंचं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो। व नेहमीच भाऊ शेतकरी असेल किंवा कामगार असतील, गोरगरीब जनता असेल, अंध अपंग निराधार व्यक्ती असतील यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार करत असतात। त्याबद्दल आदरणीय सुधीर भाऊ नक्कीच या जनतेच्या मनामध्ये सदैव आपलं काम स्थान बनून राहतीलच व त्यांचं काम बोलत असते। भाऊंकडे जरी आज मंत्रिपद नसलं तरी त्यांच्या कामामध्ये ते मंत्रिपद दिसून येते असं आम्हाला सर्व जनतेला वाटते। व आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस या जुलै महिन्यामध्ये असतो। तर तो वाढदिवस आम्ही दरवर्षी या ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेऊन साजरा करत असतो। कारण भाऊंची जी वृत्ती आहे ती सेवाभावी आहे। त्यांना गोरगरीब लोकांची सेवा करायला आवडते म्हणून आम्ही तो दिवस सेवा दिन म्हणून या पोंभुर्णा तालुक्यामध्ये साजरा करतो। तो महाआरोग्य शिबिर यावर्षी सुद्धा आम्ही पोंभुर्णा तालुक्यामध्ये आयोजित केलेला आहे। तसेच आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना आमच्या सर्व पोंभुर्णा तालुक्यातील युवकांच्या वतीने, माझ्या युवा मोर्चाच्या वतीने